आज आपण बनवतोय काजू करी। थोडेसे काजू मी भाजून घेतले, थोडेसे काजू, कांदा आणि टोमॅटो मी शिजवून घेतले पाण्यामध्ये। थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये त्याची ग्रेव्ही करून घेतली। एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आणि कढईमध्ये तेल घातलं, जिरं, तमालपत्र, कांदा, मीठ घालून छान भाजून घेतला। टोमॅटो सुद्धा चांगला गळेपर्यंत भाजून घेतला। नंतर याच्यामध्ये मी केप्रचा गोडा मसाला घातलेला आहे आणि केप्रचाच गरम मसाला घातलेला आहे। मिरची पावडर, धनी पावडर, हळद घालायची। सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही घालायची। ग्रेव्ही सुद्धा चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं। मी 1 ग्लास घातलेला आहे। पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये कोथिंबीर आणि भाजून घेतलेले काजू घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं। बघू शकता मस्त अशी काजू करी तयार आहे। मराठी किचनचा राजा केप्र गोडा मसाला, 76 वर्षापासून तीच चव आणि तोच दर्जा। मी वापरतेच, तुम्ही सुद्धा वापरा। लिंक बायो मध्ये आहे।